आता मॅचला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. दुसऱ्या फेरीला पहिला सामना आता गाबदेवी भिंगार आणि त्यांच्या विरोधात दिघे संघ अगदी लांबवरचा प्रवास गाठला. पहिला सामना जिंकू. दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजीसाठी हेमंत पहिला बॉल अभिसाठी आणखीन एकदा पुन्हा एकदा बॅटची कडा आणि आता विकेट किपरनं ह्या चुका केल्यात आणि बॉल सरळ ब्लॅक स्क्रीनला धक्का देत असताना हा पहिल्या बॉलवरती अभिच्या बॅटमध्ये हा चौकार 4 धावा. पहिल्या बॉलवरती हा चौकार आलाय. अविनाश मागच्या मॅचमध्ये या रीतीनं विकेट त्यानं गमावली होती, परंतु या मॅचमध्ये त्याला जीवदान मिळालं आहे. त्या नशिबाची साथ आता त्याला मिळाली आहे आणि त्यानं चौकार ठोकला. चौकारच्या मदतीनं आपल्या वैयक्तिक खातं ओपन केलं आहे, संघाचं खातं ओपन केलं आहे, श्रीगणेश केलं आहे. गोलंदाजी आता हेमंत ज्याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. P1च्या षटकामध्ये वापर आणखीन एकदा आडव्या बॅटनं फटका फसलाय आणि झेल ड्रॉप. पुन्हा एकदा चुका. बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत दोन धावाही कंप्लीट केल्या जात आहेत आणि आता फेकी खराब. तिसरी धावही कंप्लीट. काय चुका होत आहे त्या मॅचमध्ये. अशा चुका मागच्या मॅचमध्ये झाल्या होत्या, तो संघ पराभूत झाला आणि आता याही मॅचमध्ये त्या चुका होत आहेत. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावाच्या मदतीने 7 धावा धाफलक्यावरती. सात धावा धाफलक्यावरती आहे. आता P1च्या षटकातील अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती अजय नाईक ज्याने मागच्या मॅचचा सामनावीर अगदी संकटमोचक बॅटिंग ज्याची राहिली होती. संकटाप्रमाणे गावदेवी भिंगारसाठी तो लढला होता, तो आता स्ट्राईक एंडवरती आलाय पहिला बॉल फेस करण्यासाठी. हेमंतचा पहिला बॉल वेगावरती स्पार, परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा आलाय. लेग इस्टी सोडून चालला हा बॉल आणि अपांतर बॉल 100 धावाच्या मदतीने 8 धावा धाफलकीवरती पाहायला मिळतात. मागच्या षटकामध्ये याच गोलंदाजानं काहीतरी चांगलं षटक फेकलं होतं आणि आता त्या गोलंदाजावरती तुडून पडलेत. बॅटिंग करत असताना अविनाश आणि अजय. हा बॉल पहा, समजला देखील नाहीये. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. दांडी गुल. आता बॅट्समन बाद अजय नाईक बॅक टू दी पवेलियन. इथे चुका होत आहेत बॅटिंग करत असताना. जो मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता तो आता पहिल्या बॉलवरती विकेट गमावतोय. जो आता पहिल्या बॉलवरती आपल्या केळीचा अंत करतोय. 3 बॉलचा खेळ संपला. या षटकामध्ये 8 धावा धाफलकीवरती पाहायला मिळतात. गोलंदाजी आता चांगले होत्या. हेमंत हा बॉल आपण पाहिला ना तर थोडंसं मागून होता, शफल झाले होते, थोडंसं समजला देखील नाही आहे बॅटिंग करणारे अजयला आणि तो बॉल सरळ इष्टावरती आदळला. फर्निचर डिस्ट्रॉय आणि हा फलंदाज बाद. आता 3 बॉल अजूनही शिल्लक असणार. या षटकातील 8 धावा खात्यावरती जमा केल्यात. त्या 7 धावा अविनाशच्या खात्यामध्ये आहेत ज्यानं चौकार ठोकला. 3 धावाही वेगामध्ये कंप्लीट केल्या. ज्याने तिने स्ट्राईक मिळाली अजयला तो बाद झाला. धीरज आला. मी मगाशीच उल्लेख केला ह्या बॅट्समनला कुठेतरी लवकर येणं मगाच्या मॅचमध्ये महत्त्वाचं होतं. तो लेट आला तरी धावा पुरेशा राहिल्या आणि आता तो लवकर आला. बॅटवरती थोडासा स्क्वेअरलेकडे बॉल वेगामध्ये. क्षेत्ररक्षकाला कुठलीच संधी नसणारे बॉल फील्ड करण्याची. बॉल चालला स्क्वेअरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धीरजच्या बॅटमध्ये आल्या हा चौकार आला. स्वागत त्यानं चौकारानं गोलंदाजाचं केलं. चौकारच्या मदतीनं 12 धावा धाफडल्यावरती पाहायला मिळतात. या चौकारांनाच त्यानं स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन केलं. मगाच्या मॅचमध्ये त्याला फक्त 2 बॉल खेळण्यासाठी मिळाले. त्यानं 2 बॉलमध्ये काहीशे धावा जमा केल्या आणि आता आल्या पहिल्या बॉलवरती चौकार. हो, चॉप करण्याचा प्रयत्न होता आणि बॅट्सना बॉलचा संपर्क नाही आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं 5 बॉलचा केस संपला. 2 चौकार आले त्या षटकामध्ये, 1 विकेट आला. चांगलं षटक राहिले, परंतु अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती रोखून ठेवणं महत्त्वाचं असणार आहे गोलंदाजी करत असणार, कारण की हा सामना 3 षटकांचा आहे. 3 षटकामध्ये 30-35 धावा बनणं महत्त्वाचं आहे. हा फटका थोडासा वेगळा प्रयत्न हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेटला जज करेल
आणि हा झेल कॅरी. बॅट्समन आणखीन एक धीरज बॅक टू दी पवेलियन, ज्याच्या बॅटमध्ये चौकार आला आणि आता तो बाद झालाय. त्याच्या केळीचा अंत शेवटच्या बॉलवरती. शेवट गोड करत असताना गोलंदाज हेमंत अद्यापर्यंत त्याने 2 विकेट मिळवल्या, 12 धावा खर्च केल्या आणि पहिली षटक समाप्त. बॉलिंग मार्फवरती इंडिया नंबर दुसरं षटक फेकण्यासाठी अनिल दिघे टीमकडनं पहिला बॉल. अविनाशसाठी हा बॉल खोलात टाकला, जडमध्ये हा बॉल. आणि आता इथून पाहिलं जाईल पंचाचं डिसिजन येणं महत्त्वाचं, कारण की थोडंसं अपील जोरात राहिली असं वाटलं गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला अनिलला की बॅटची कडा घेतली, परंतु पंचाचं डिसिजन येणं महत्त्वाचं. नॉट आउट. येस, चांगला डिसिजन. बॅट घराताना खेलपट्टीला टच झाले आणि तो आवाज यष्टीरक्षकाकडे आणि गोलंदाजाकडे आला. हा डॉट बॉल आलाय. चला स्पीडअप घ्या दिघे संघ, कारण की इथून जिंकणारा संघ सायंकाळच्या सत्रामध्ये खेळेल. आता आपण विचार केला बराचसा उशीर झाला, अंधार पडला तर आपल्यालाच त्रास होईल, त्यामुळे थोडंसं जेवढं लवकरात लवकर हा सामना खेळता येईल ना तेवढ्या लवकर खेळा. अजूनही पुढचे 2 मॅचेस, त्यामध्ये शेवटची मॅच खेळण्यासाठी अजून बरेचसे सामने राहिलेत. पुढचा बॉल अनिल सज्ज झालाय. आणखीन एक बॉल आता धीम्या गतीचा होता, पण पंचाने लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली. हा बंदर बॉल. पहिला बॉल डॉट आला होता, तर तो त्यानंतर 100 धाव खर्च केल्या. गोलंदाज अनिलला एका धावेच्या मदतीने 13 धावा तफलकेवरती पाहायला मिळतात. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहते अनिलची. चढमध्ये आणखीन एकदा फक्त दिशा दिली, इथे धोक्याची गटा होईल का, नाकारलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डेंजर हिटला हा थ्रो बॅक टू द बॉलरने, परंतु नाकारला. बॉल विकेट किपरनं चांगलं जज केलं. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीनं 14 धावा तफलकेवरती, 14वरती 2 अशी सध्याची स्थिती राहिली आहे. जे बॅट्समन सध्या गावदेव भिंगार संघाचे सातत्यानं होत होते. सलाम मिराचे तेही बाद झाले. अजय नाईक बाद झाला, त्यानंतर धीरज बाद झाला. ते 2 बॅट्समन ज्यांच्या नावावरती हा संघ ओळखला जातो. परंतु आता 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची जोडी अविनाश आणि अतुल सध्या खेलपट्टीवरती पाहायला मिळतात. त्यांच्यावरती आता अपेक्षा राहिली आहे. जास्ती धावा येणं महत्त्वाचं आहे. सामना 3 षटकाचा, 3 षटकामध्ये जास्तीत जास्त 30-35 धावा बनवणं गरजेचं असणार आहे. हा बॉल थोडासा वेगळा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर स्विच करायचं होतं. बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खेलपट्टी लगेच हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. चांगलं षटक याही षटकामध्ये पाहायला मिळतं. 14 धाव्यावरती आता ब्रेक थ्रो लावला की काय, 14 धावा तफलकेवरती पाहायला मिळतात गावदेव भिंगार संघाच्या. नेक्स्ट बॉल हलवानपणे ड्राईव्ह लगावला होता आणि एक्स्ट्रा कव्हरला, पण तो थोडंसं फंबल झालं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, आता एकाला परतावं लागणार आहे, आता एकाला बाद व्हावं लागणार आहे. कॉलिंग चांगलं झालं नव्हतं. बॅटिंग करत असताना दोन्ही खेळाडूंच्या मध्ये तालमेल बसलं नव्हतं आणि त्या रीतीनं दोन्ही ट्रेन एका पटरीवरती, एकाला परतावं लागेल. अतुल आता बाद झालाय, ज्याने फक्त एका बॉलचा सामना केला होता आणि आता त्याला परतावं लागणार आहे. त्याच्या खेळीचा अंत अगदी 16 धावसंख्येवरती. या 2 धावा ॲड केल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीनं 16 धावा दफलकेवरती पाहायला मिळतात. या षटकातील 4 बॉलचा खेळ संपला. अनिल चांगले षटक फेकतो. आतापर्यंत त्यानं 4 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. नवीन बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी समीर आला. नेक्स्ट बॉल. बॉलर तयार. आता पंचाच्या डावीस तिकडनं हा बॉल हवेसाठी लॉफ्ट केला समोर मिड विकेटला लॉंग ऑनमध्ये. क्षेत्ररक्षण थोडंच फंबल झालं, दुसरीसाठी परतलेत आणि आता वेगामध्ये 2 धावाही कंप्लीट. फेकी थोडीशी लेझी झाली आहे, त्याचा फायदा आता गावदेव भिंगार संघटने उचलतोय आणि या 2 धावा आणखीन एकदा या षटकामध्ये विचार केला. एकही मोठा फटका आला नाही आहे.
एका दुहेरीच्या साह्यानं 6 धावा अद्यापर्यंत गोलंदाजांना खर्च केल्यात. 18 धावा दाखलवरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता. त्यानंतर धावा रोखल्या होत्या गोलंदाज हेमंत, जो मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. त्याने चांगलं षटक फेकलं याही षटकामध्ये. आता अजूनही शेवटचा बॉल लॉफ्ट केला समोर, डीपमध्ये प्रोटेक्शन, चांगला जज करण्याचा प्रयत्न होता, परंतु सेकंड अटेम्प्टला सेकंड स्लिपला हा बॉलला फील्ड केला. तोपर्यंत 2 धावा, तिसरीसाठी प्रयत्न, आणि काय प्रयत्न होता कीपरचा, परंतु ती चुकही म्हटली जाईल कारण की बॅट्समन सेफ होता. आणि तोपर्यंत किती धावा पंच? 4 चौकार, 4 धावा, 4 धावा. अर्नीच्या वेगानं चित्याच्या चपलाईनं या 4 धावा कंप्लीट केल्यात. थोडंसं थकवाई निर्माण झाला. बॅटिंग करणार थोडीशी मेहनत आहे. 1 आणि 2 धावेचं महत्त्व बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील माहिती आहे. ते धावा आता जमा करतायत. चला पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समॅनला अभिनं हा बॉल खेळला होता, फिल्डिंग चांगली राहिली, परंतु 4 धावा तरी खेळून काढल्या. बॅटिंग करत गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 22 धावा 2 षटकाच्या समजनंतर पाहायला मिळतात. या 22 धावांमध्ये फक्त आणि फक्त एक चौकार होता, जो मोठा फटका. त्यानंतर एका रन दुहेरीच्या मदतीनं या धावफलक सध्या जमा करतोय गावदेवी भिंगार संघ. आणि आता शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक. 6 बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे. निर्णायक 6 बॉल गावदेवी भिंगारसाठी थोडेसे महत्त्वाचे, थोडेसे निर्णायक, आणि तितकेच निर्णायक दिघे टीमसाठी देखील असणार आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन आमच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बावले प्रसाद इव्हेंट याच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांपूर्वी की यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट पुरवलं जाते, त्याचे कौतुक. आता दिमागतीचा हा बॉल थोडासा लेगकटचा वापर समोर उडवला, एक्स्ट्रा कव्हरला, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा डेंजर हिटला, परंतु आणखीन एकदा 2 धावा कंप्लीट. काय धावतायत ते दोन्ही बॅट्समन, कारण की 1 आणि 2 धावेला सध्या प्राधान्य देत आहेत. मागच्या बॉलवरती 4 धावा धावल्या आणि आता या बॉलवरती 2 धावा, त्याच्या मागच्या बॉलवरती 1 धाव, त्याच्या मागच्या बॉलवरती 2 धावा. त्याबद्दल विचार केला 1 आणि 2 धावेनं सध्या धावफलक जमा केला आहे गावदेवी भिंगार संघानं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती. आणखीन एकदा खोला टाकलेला हा बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण. आता दुसऱ्या धावेसाठी एकाला परतावं लागणार आहे, एकाचे विकेट आता गमवावे लागणार आहे. अति काही संकटात नाही. बॅट्समन बाद येणारा समीर बॅक टू द पवेलियन. चला थोडंसं स्पीडअप घ्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत होती, परंतु इथे थोडंसं लवकरामध्ये स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झाला अविनाशचा. कॉलिंग थोडंसं चुकीचं राहिलं आणि आता समीरला बाद व्हावं लागलं. समीरच्या खेळीचा अंत होतोय 25 धावसंख्येवरती 4, अशी सध्याची स्थिती गावदेवी भिंगार संघ. आता अजूनही या षटका दिलं, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फिरकीचा जादूगार गोलंदाजीसाठी संतोष, ज्यानं मागच्या षटकामध्ये मागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं 13 धावा खर्च केल्या होत्या आणि आता कमबॅक करतोय. 2 बॉलवरती अद्यापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल दिमागातीचा आणखीन एकदा तीच लाईन पाहायला मिळते. सन्मान दिला, पुश केला बॉलला, फक्त ढकललं आणि तोपर्यंत एक सिंगल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आता अविनाशनं, जो सलामीरासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झाला. त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 6 बॉल 11 धावा. बॅटिंगसाठी चेतन आला, नवीन बॅट्समन गावदेवी भिंगार संघाकडनं, आणि आता चांगला खेळ राहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके जरूर येत नाही आहे, पण तो धावफलक कसा जमा करायचा याच्याकडे लक्ष वेधलंय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. अविनाश चांगला खेळ करतोय सध्यापर्यंत. 6 बॉल 11 धावा त्याच्या बॅटमध्ये आलं, चांगलं योगदान त्याचं राहिलंय.
26 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आता स्ट्राईक एंडवरती अविनाश, डावखुऱ्याचा बॅट्समन. म्हटलं ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक घातक बॅट्समन तर लेफ्टी बॅट्समन, आणि त्याच्यासाठी हा बॉल फटका फसलाय. विकेट किपर बॉल खाली, जज करेल विकेट, हा झेल कॅरी आणि बॅट्समन बाद. अविनाश 26 या धावसंख्येवरती 5 गावतोय भिंगार संघ. ॲक्शन रिप्लेमध्ये मोठ्या फटक्यासाठी, कारण की शॉर्ट टाईम क्रिकेट ज्याला म्हटलं ना तर 3 षटकांचे सामने 4 षटकांचे सामने याला शॉर्ट टाईम क्रिकेट म्हटलं जातं. त्या शॉर्ट टाईम क्रिकेटमध्ये प्रत्येक बॅट्समन प्रति बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्यामध्ये आता हा झेल अविनाशच्या पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावांची थोडीशी गरज आहे. आता बॅटिंगसाठी नवीन बॅट्समन सध्या पाहायला मिळतो. विकास इंडिया नंबर 7 वरती आज त्यालाही संधी मिळाली आहे बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाजी मगाच्या मॅचमध्ये त्यानं चांगली केली आणि आता बॅटिंगला त्याला संधी मिळाली आहे. पहिला बॉल तो जज करण्यासाठी कोलाट टाकला जडमध्ये. विकेट कव्हरमध्ये हा बॉल, इथून हा डॉट बॉल केला जाईल. डॉट बॉलच्या मदतीनं आता पाहिलं ना तर शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. फिरकीचा जादूगार नुकताच नाही म्हटलं जाते या गोलंदाजाला. त्या गोलंदाजानं आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च करत असताना एक विकेट आहे मिळवले महत्वाची. शेवटचा बॉल आप ट्रॅकर आता धीम्या गतीचा होता. बॅट्समनने थोडासा वेगळा प्रयत्न केला होता, अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो बॉल बॅट फिरवण्याच्या अगोदर विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. षटकाला समाप्ती. पहिल्या डावाचा इनिंग ब्रेक. आता 3 षटकं थांबलीत आणि धावफलकाचा विचार केला फक्त आणि फक्त 26 धावा, 18 बॉल, आता 27 धावाची गरज. चला बॅट्समन बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. 18 बॉल 27 धावांचं समीकरण. आता कौतुक करावं लागणार आहे. मोठे फटके जरूर आले नाहीयेत या पहिल्या इनिंगमध्ये, परंतु ज्या धावा काढल्या त्या थोड्याशा महत्त्वाच्या राहिल्यात कावदेव भिंगारसाठी, कारण की त्याच धावा आता पुरेशा राहतील या मॅचमध्ये. 18 बॉल 27 धावांची गरज. सेकंड इनिंगला सुरुवात आता होईलच. गावदेवी भिंगार त्याच्या विरोधात हा दिघे संघ. आज लांबवरचा प्रवास का गाठला दिघे संघानं ते महत्त्वाचं उत्तर ते आता मैदानाच्या आतमध्ये देत आहेत, कारण की पहिल्या मॅचमध्ये एकतर्फा सामना जिंकला. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये आता 18 बॉल 26 धावा फक्त खर्च केल्या आणि 27 धावांचं समीकरण राहिलंय. आता चांगला खेळ साकारावा लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या दिघे टीमनं. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन सध्या हेमंत पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडवरती संतोष. मगाच्या मॅचमध्ये आपण सलामीरासाठी बादलला पाहिलं होतं, त्याचा खेळ झाला नाहीये. आता तो
थोडंसं वेटिंगसाठी बॅटिंगसाठी राहिला आहे. परंतु आता संतोष आला त्याच्या सोबतीला. गोलंदाज सज्ज झाला आहे अविनाश. पहिला बॉल, फुलटॉस होता, लो फुलटॉस, डीपमध्ये प्रोटेक्शन, थोडंसं फंबल झालेत आणि तोपर्यंत 2 धावाही कंप्लीट केल्या जातील सहजरित्या. या 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन श्री गणेशा दिघे संघ करतो या 2 धाव्याने. कारण की झेल टीमला महत्त्वाचं आहे हेमंतचं. मागच्या मॅचचा म्हणतो मागच्या मॅचचा सामनावीर तो राहिला होता ज्याच्या बरोबर चांगला खेळ झाला होता दिघे टीमसाठी. आता त्याचा झेल इथं टीमनं महत्त्वाचं होतं पण तो खेळाडू थोडासा लांबवरचा प्रवास राहिला. चांगला बॉल इथे रिलीज केला जातो. गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल. हा बॉल सती केवरकर गुडना टेकून केलायचा होता. मागचा पाय वाकवत असताना इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची हलकीशी कडा 30 सर्कलमध्ये या बॉलला फील्ड केलं. एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 16 बॉल अजूनही 24 धावांची गरज. 27 धावांचं समीकरण. 27 धावा रोखत असताना आता गावदेवी भिंगार संघ प्रयत्न करतोय. प्रयत्न अजूनही चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आणि आता डावखुऱ्या त्याचा फलंदाज हे कॉम्बिनेशन थोडंसं चांगलं पाहायला मिळेल. संतोष ज्याने मॅचला फिनिश केलं होतं तो आता बॅटिंगसाठी आला. त्यासाठी हा पहिला बॉल क्लासिकल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्कच होत नाही. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर त्याचा खेळ सरा आज आपण पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये चांगला राहिला. दुसऱ्या इनिंगमध्ये स्वस्त्यामध्ये बाद झाला अजय नाईक. परंतु आता तो विकेट किपरच्या बातेमध्ये भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. चांगले गोलंदाजी अविनाश करतोय. 3 बॉलचा खेळ संपला. फक्त 3 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 बॉल 24 धावांची गरज. अविनाशचा खेळ सध्या बॅटिंग करताना चांगला झाला आणि आता गोलंदाजी चांगली होती. हा बॉल आणखीन एकदा जडमध्ये समोर स्ट्रीट डाऊन द ग्राउंड फटका खेळला. एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने आणखीन एकदा स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक मिळाल्या बॅटिंग हेमंतला. जे हेमंतच्या बॅटमध्ये 2 बॉल 3 धावा आल्या. संतोषचा विचार केला त्याच्या बॅटमध्ये 2 बॉल 1 धावा आली. तोही सध्या एका धावेवरती बॅटिंग करतोय. 4 धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. 14 बॉल अजूनही 23 धावांचं समीकरण. एखादा मोठा फटका या P1च्या पहिल्या षटकामध्ये महत्त्वाचा असणार आहे दिघे संघाला. नेक्स्ट बॉल. हा बॉल थोडासा ऑफ एसटीच्या बाहेर थोडासा जास्तीच बाहेर फेकला. बॉडी फ्रॉम द वे. अवंतर बॉल. एक्स्ट्रा धावेतून मात्र खर्च केले गोलंदाज अविनाशनं. थोडासा थकवा त्याला जाणवतोय कारण की त्याने बॅटिंग करत असताना बरेचशा धावा त्यानं धावून जमा केल्या आपल्या टीमसाठी. आता तो चांगली मेहनत करतोय आणि आता गोलंदाज करत असताना थोडासा थकवा त्याला जाणवतोय. धीम्या गतीने रनिंग होती. धीम्या गतीने तो बॉल फेकण्याचा प्रयत्न करतोय. आडव्या बॅटनं इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक. इथे क्षेत्ररक्षक देण्यात आहे डीपमध्ये. तोपर्यंत एक सिंगल दुसरीसाठी प्रयत्न. डेंजर हिटला ब्रेक थ्रो परंतु नाहीये. फलंदाज सेफ. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 13 बॉल अजूनही 20 धावांचं समीकरण. 7 धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. इथं गोलंदाजी चांगली होती कारण की अद्यापर्यंत 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर होते. त्याचाही फायदा मिळाला नाही आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. फक्त 7 धावा खर्च केल्यात अविनाश या गोलंदाजानं. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 13 बॉल आता 20 धावांची गरज. मोठा फटका येतोय की काय हेमंतच्या बॅटमधनं. मागचा पाय वाकवत असताना बॉलला स्ट्रोक खेळला आणि बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या रीतीनं मागचा पाय वाकवत असताना बॉलला खेळलं. गुडनाटेक तमाशा देख आणि बॉलला विरकावून दिला. मिड विकेट क्लिअर केलं. हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं तो पाहतच राहिला. बॉल चालला 7 धावा षटकार. जो थकवा गोलंदाजाकडे होता त्याचा फायदा आता मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. या 6 धावांच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. एकही विकेट आतापर्यंत गमावला नाहीये. थोडंसं निर्णय केले आता राहतोय बॅटिंग करणाऱ्या दिघे टीमचा. 12 बॉल आणि आता 14 धावांची गरज. मी म्हणेन तर गोलंदाजी जरी का दुसरं षटक फेकलं असतं अविनाशनं तरी चांगलं झालं असतं कारण की तो थोडासा थकव्यामध्ये त्यानं बॉलला रिलीज केला आणि तो थोडासा फंबलही झाला. तो षटकार आला. षटकारच्या मदतीनं 13 धावा. आता 12 बॉल 14ची गरज आहे या मॅचमध्ये. डावखुऱ्याचा बॅट्समन सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घातक म्हणून म्हटलं जातो तो स्ट्राईक एंडवरती आता पाहायला मिळतोय.
समीकरण थोडंसं राहिलं आहे. 12 बॉल 14 धावा. थोडंसं स्पीडअप घ्या. या मॅचला थोडासा उशीर होतोय. 12 बॉल 14ची गरज. आता गोलंदाज सज्ज दयानंद. फटका फसलाय की काय? गॅपमध्ये क्षेत्ररक्षण धावतोय आणि हा झेल कॅरी. बॅट्समन बाद. संतोष बॅक टू द पवेलियन. आता विकेट मिळवली. गोलंदाज दयानंद ज्यानं मागच्या मॅचमध्ये महत्वाचं षटक फेकलं होतं. हा फटका इम्प्रोव्हायझिंग केलं. बॅकफूटवरती जात असताना पंच केलं बॉलला आणि फील्ड केलंय. तोपर्यंत एक सिंगल. चांगली फेकी आणि एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 14 धावा दफलकेवरती पाहायला मिळतात. आता 10 बॉल 13ची गरज आहे. अजूनही विचार केला धावांचा तर बॉलच्या दरम्यान 3 धावा एक्स्ट्रा आहेत या मॅचमध्ये. मॅचला खुलासा दिला. जो बॅट्समॅन आता स्ट्राईक एंडवरती आहे त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आला. शेवटच्या बॉलवरती शेवट गोल करत असताना तो स्ट्राईक एंडवरती आलाय. मॅचला तो थोडासा स्वस्त्यामध्ये भिरकवण्याचा प्रयत्न. काय फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी बॅकफूटवरती जात असताना पंच केलं या बॉलला. हॅमर शॉट परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि हा झेल. महत्वाची विकेट या मॅचमध्ये. गोल्डन टिकची विकेट ठरली जाईल. येणारा वेळ याच गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. मागच्याही मॅचमध्ये निर्णायक क्षणी ज्या गोलंदाजानं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या तो गोलंदाज आता याही मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती संतोषची विकेट मिळवली आणि त्यानंतर ज्यानंतर स्ट्राईक मिळाली हेमंतला त्याच्या बॅटमध्ये षटकार आला होता त्या गोलंदाजाची आता विकेट मिळवली. मी मगाशीच म्हटलं होतं की जरी दयानंदने पहिलं षटक फेकलं असतं तरी या मॅचमध्ये महत्त्वाचं राहिलं असतं कारण की अविनाशवरती थोडंसं थकवा जाणवतोय परंतु तरी तो आता प्रयत्न केला त्याने. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि आता दाफलकेवरती धावाचा विचार केला ना तर 14 धावा पाहायला मिळतात. 9 बॉल आता 13चं समीकरण. बॅटिंगसाठी बादल आलाय जो मागाच्या मॅचमध्ये सलामीरासाठी आला होता परंतु आता तो थोडासा उशिराने आलाय. त्याला माहिती आहे मॅचमध्ये टिकणं महत्त्वाचं आहे. आता टिकून खेळणं महत्त्वाचं आहे. 9 बॉल 13ची गरज. गोलंदाज सज्ज झाला आणखीन एकदा दयानंद पंचांच्या उजव्या तिकडनं. हा बॉल बॅटची कडा आणि आता विकेट किपर हा झेल कॅरी करतोय. अजय नाईकने टिपला हा झेल. आता बादलच्या केलीचा अंत पहिल्याच बॉलवरती गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आता दयानंद करतोय. काय षटकं फेकली जात आहेत. काय गोलंदाजी होते या षटकामध्ये. अद्यापर्यंत विचार केला तर 4 बॉल फेकलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि महत्त्वाचे 3 विकेट या मॅचमध्ये त्याने मिळवल्यात. बादलही बाद झालाय. पहिल्या बॉलवरती थोडीशी निराशगी त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. 8 बॉल आता 13 धाव्यांची गरज. येणारे निर्णायक 2 बॉल महत्त्वाचे आणि चांगल्या रीतीनं फेकावे लागणार आहेत गोलंदाज दयानंदला. खऱ्या अर्थानं आता बॅटिंगसाठी अनिल आलाय ज्याने मागच्या मॅचमध्ये अवघ्या 11 धावेची गरज होती. 3रं षटकार दिलं. 2 बॉल शिल्लक होते. 2 बॉलवरती 2 षटकार. एक मिड विकेटला एक स्पिचिटचा त्यानं सामना फिनिश केला होता. तो बॅटिंगसाठी आला आणि आता उलटा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही आहे. बॅटचा फ्लू जास्ती लवकर ओपन झाला आणि त्यानंतर हा डॉट बॉल. स्विचिट केल्याचा सरळ बॅटनं त्याला माहिती आहे सरळ बॅटनं धावा येत नाही आहेत. वारंवार तर विकेट गमावत आहेत परंतु आता पहा डॉट बॉल आला. 7 बॉल 13ची गरज. बॅक टू बॅक आला का त्याचा 4था डॉट बॉल फेकला आहे गोलंदाज दयानंदनं. आता शेवटचा बॉल फुलटॉस होता आडव्या बॅटनं. हा बॉल चुकीचा फेकलाय आणि त्याचा फायदा आता घेतलाय बॅटिंग करणाऱ्या अनिलनं बॅट्समननं आणि हा चौकार आलाय आणि पंचांना चॅलेंज देखील केलंय.
नो बॉलसाठी रेफर केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. आता या बॉलची हा बॉल थोडासा महत्त्वाचा होता, तो दयानंदनं खराब फेकला. पण आमचे थर्ड बंपर इथे असणार आहेत. 12th मध्ये तुमच्या आमच्यापर्यंत असणार आहेत. नो बॉलसाठी हा चॅलेंज पंचांकडे दिलाय, रेफर केलं जाईल. पहा तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. हा नो बॉल. ज्या गोलंदाजानं कमबॅकिंग षटक फेकलं होतं, ज्या गोलंदाजाच्या जोरावरती आता गावदेव भिंगार संघ मजबूतही ठरला होता, परंतु त्या गोलंदाजानं आता चुका केल्यात, आता चुका करतोय. शेवटचा बॉल होता, निर्णायक बॉल फेकायचा होता, आता नो बॉल फेकलाय. नो बॉल. 1+4 अशा 5 धाबा, आता 7 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. काय केलं या मॅच मध्ये? महत्वाचा हा सामना होता. ज्या गोलंदाजानं पकड मजबूत ठेवली होती, त्या गोलंदाजानं आता चुका केल्या आहेत. थोडासा वेगळा प्रयत्न झाला होता त्याही गोलंदाजाचा. आणि हा नो बॉलचा पंजा. नशिबाची साथ दिघे संघाला. 7 बॉल 8 धाब्यांची गरज. हा शेवटचा बॉल. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते, मागे केल्याचा प्रयत्न. आणि आता पंचाच्या इशाराला डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त 2 नंबरचं. आणि आता समीकरण 6 बॉल 8 धाब्यांची गरज. कुठला गोलंदाज असणार आहे ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल आणि हा सामना जिंकवेल, तो गावदेव भिंगार संघाचा गोलंदाज आता कुठला असणार आहे हे प्रश्नचिन्ह सध्या राहिलं आहे. 6 बॉल 8 धाबा. काय मॅच पाहायला मिळते. जरी हा नो बॉल फेकला नसता गोलंदाज दयानंदने, तर मॅच थोडीशी आणि समीकरण थोडंसं अवघड राहिलं असतं दिघे संघासाठी. परंतु आता 6 बॉल 8 धाब्यांची गरज. नेक्स्ट मॅच खारबाई आणि त्यांच्या विरोधात केवाळे संघ, आयोजकांचा संघ. आज बऱ्याचशा संघाने थोडीशी फसवणूक केली या आयोजकांकडे आणि त्या कारणाने स्पर्धा या उशिराने सुरुवात झाली. आणि आता कशाच कारणाने आयोजकांना बऱ्याचशा सामन्यांना स्पर्धेमध्ये बऱ्याचशा संघांना कॉल केला. ते चांगला योगदान आमचं राहिलं खारबाई टीमचं, ते इथे उपस्थित झाले. आता इथे पहा जडमध्ये हा बॉल फेकलाय, बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आलाय. समीकरण 6 मध्ये 8 बनवायच्या होत्या, 7 मध्ये 8 बनवायच्या होत्या. आता 2 बॉल डॉट आलेत. 5 बॉल 8 धाब्यांची गरज. स्ट्राईक इनवरती बॅट्समन आता संजय पाहायला मिळतोय. 8 धाबा रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न आता धीरज गोलंदाज करतोय गावदेव भिंगार संघाकडनं. हा बॉल आणखीन एकदा टप्पा पडल्यानंतर जम्पिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी, बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे, काय षटकं फेकली जात आहेत. आता इथून थोडासा प्रेशर निर्माण होतोय दिघे टीमवरती. अनिलला जो नोबॉलचा चौकार लागला होता तिथून सामना असं वाटलं होतं की एकतर्फा होतोय की काय, परंतु त्यानंतरचा हे 3 डॉट बॉल आलेत आणि आता प्रेशर निर्माण केलंय धीरज या गोलंदाजानं. हा उलटा केल्याचा प्रयत्न, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल वेगामध्ये स्पार होईल. एक्स्ट्रा कव्हरला स्विचिटचा फटका. 4 धावा मिळतील, 4 चौकार. आणि या चौकारच्या मदतीनं आता समीकरणामध्ये बदल. 8 धावांची गरज होती आणि आता उरलेले फक्त 3 बॉल आणि फक्त 4 धावांची गरज. 3 बॉल 4 धावा. अजूनही मॅचमध्ये कुणी हरलं नाहीये, जिंकलं नाहीये. पास विकेटचा फटका ॲक्शन रिप्लेमध्ये. वेगामध्ये बॉल आला, बॅटचा बॉलचा तितकं कनेक्शन चांगलं नव्हतं, परंतु गॅपमध्ये हा बॉल आणि 4 धावा मिळाल्या. आज नशिबाची साथ राहिली आहे दिघे संघासाठी देखील. आता 3 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. धीरज सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल. हो काय फटका, अप्पर करता प्रयत्न. आता क्षेत्ररक्षकाने ह्या चुका केल्यात, ज्या चुका मी मगाशीच म्हटलं होतं. या चुकामुळे आराध्य इलेव्हन गावदेव संघ पराभूत झाला आणि आता त्या चुका गावदेवी भिंगार संघाकडनं हा झेल ड्रॉप आणि बॉल तडब्यांना चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. सामना फिनिश. सामना तो जिंकलाय दिघे संघानं. चला टॉससाठी
आयोजकांचा संघ आहे केवाळे आणि त्यांच्या विरोधात खारपाई संघ. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे. आता निराशगी व्यक्त होती सध्या फिल्डिंग टीम भिंगार संघ. काय मॅच होती आणि हा मॅच कुठे गमावला हे त्यांना आता पुढच्या मॅचसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.